नमस्कार बघतो स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो। दम असेल तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी या रोपाला मुळासकट उपटून घेऊन या, तुमची गरिबी तत्काळ संपून जाईल। बघतो नवरात्रीच्या पूर्ण कालावधीच्या वेळेला चैतन्य अवस्था बोलली जाते, या पूर्ण वेळेला जागृत अवस्था बोलली जाते। या वेळेत श्री नवदुर्गा माता पूर्ण कालावधी दरम्यान जागृत अवस्थेमध्ये असते आणि नवदुर्गा देवी आपल्या पृथ्वी लोकावर या भूतलावर पूर्ण रूपामध्ये येते। त्यामुळे दुर्गा देवीच्या येण्याने 9 दिवसांपर्यंत प्रत्येक प्रकारची झाडी झुडपे जीवजंतूंमध्ये जागृत अवस्था असल्याच्या कारणामुळे, अर्थात नवदुर्गा देवीच्या येण्याच्या कारणामुळे हे सर्व वृक्ष जागृत अवस्थेमध्ये होऊन जातात, चैतन्य होऊन जातात आणि ही जेवढी पण झाडी झुडपे वृक्ष आहेत आपला प्रभाव तत्काळ दाखवितात। या झाडी झुडपांमध्ये साक्षात ऊर्जा विराजमान राहत असते, त्यामुळे ही झाडी झुडपे आपल्यासाठी पूजनीय आहेत। आपल्या सनातनी हिंदू धर्मामध्ये आपण यांची पूजा करतो। आता या झाडी झुडपे व वृक्षांची पूजा का केली जाते? कारण की आपल्या पुराणांमध्ये यांच्यात आध्यात्मिक दैविक शक्तींचा वास असलेले देवी देवता बोलले गेलेले आहे। यांच्यामध्ये देवी देवतांचा अंश वास करतो, त्यांचा प्राण वास करतो आणि यासाठी या झाडी झुडपे व वृक्षांची आपण पूजा केली पाहिजे। पहा बघतो, हे जे झाडी वृक्ष आहेत ते आपल्याला मुक्तपणे प्राणवायू प्रदान करतात आणि वातावरणातील वावरत असलेल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जेला आपल्यामध्ये खेचून घेतात। यांच्यामुळे ही सर्व चराचर सृष्टी चालत आहे। आता ही सृष्टी कशी चालत आहे? जसे की योग्य वेळी पावसाचे येणे, वातावरणात संतुलन बनवून ठेवणे, हे सर्व काही या झाडी वृक्षांच्या अस्तित्वाच्याच कारणामुळे शक्य होत आहे। तर बघतो, नवरात्रीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळी असे कोणते रूप उपटून आणायचे आहे ज्याने तुमची गरिबी तत्काळ संपून जाईल? मी तुम्हाला जबरदस्त चमत्कारिक रूपांच्या विषयी सांगणार आहे, पण तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितोय की जर आजच्या या माहितीला तुम्ही मिस कराल तर मग नंतर तुम्हाला पश्चाताप सहन करावा लागेल। कारण की नवरात्रीचे पर्वच हीच एक अशी वेळ असते ज्या वेळेमध्ये झाडी वृक्षे जडीबुटी पूर्ण रूपाने जागृत अवस्थेमध्ये असतात। मी दररोज हे व्हिडिओमध्ये सांगत असतो की जागृत असलेली वस्तूच नेहमी प्रभाव दाखवित असते, फक्त त्यामध्ये चैतन्य असणे आवश्यक असते, त्यामध्ये प्राण घालणे आवश्यक असते। आणि या नवरात्रीच्या काळामध्ये कोणत्याही झाडी रोपाला जर तुम्ही आणता तर तुम्हाला मंत्रजप करण्याची गरज भासत नाही, त्यास सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही। तर ती झाडी रोपे सरळ तुम्हाला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये स्वयं देवी नवदुर्गा जागृत अवस्थेमध्ये असल्याच्या कारणामुळे, नवरात्रीचे पावन पर्व असल्याच्या कारणामुळे ते स्वयं सिद्ध होऊन जाते। तुम्हाला फक्त बस नवरात्रीच्या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी या झाडी रोपाला आपल्या घरी घेऊन आले पाहिजे। तर बघतो ती अशी कोणती झाडी रोपे आहेत ज्यांना घेऊन आल्याने व्यक्तीची गरिबी संपून जाते, दुर्भाग्य दूर होऊन जाते, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे। व्हिडिओला ध्यान देऊन पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने समजून येईल। बघतो, मी इच्छितोय की या चॅनलशी जोडलेल्या सर्व भक्त दर्शकांना अध्यात्माची, आयुर्वेदाची, झाडीझुडपांची, रोपे व वनस्पतींची आणि दैविक शक्तींची, सर्व प्रकारच्या सिद्धीय शक्तींची योग्य व चांगल्या प्रकारे माहिती प्राप्त व्हावी। यासाठी मी तुम्हा सर्वांना प्राचीन ग्रंथांमध्ये जी पण गुपित, गुणकारी व रहस्यमयी माहिती दडलेली असते, गुरु परंपरेतील चालत आलेल्या ज्या पण विद्या दडलेल्या आहेत, ही सर्व माहिती तुम्हा सर्व भक्तगण दर्शकांना अगदी मुक्तपणे मी देत राहतो। कारण की तुम्हा सर्व लोकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, तुमचे कल्याण व्हावे। या तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कोणत्या रोपांना नवरात्रीच्या पावन पर्वात आपणास आणले पाहिजे। तर या सर्वात पहिले रोप आहे सहदेवी। आता तुम्हा लोकांना सहदेवीच्या रोपाविषयी माहिती सांगणार आहे, जरा ध्यान देऊन ऐका। तर पहा बघतो, सहदेवी हे जे रोप आहे, तर यात जर तुम्हा लोकांना कोणत्याही प्रकारची दैविक आणि शारीरिक कोणत्याही प्रकारचे कष्ट आहेत आणि तुम्ही त्यांना तत्काळ दूर करू इच्छिता, तर रामबाणापेक्षा बहुमूल्य तीव्र गतीने काम करते हे सहदेवीचे रोप। दैविक आणि शारीरिक या सर्व प्रकारच्या कष्टांना तत्काळ दूर करते। तंत्रशक्ती अथवा बघतो, ध्यान देऊन ऐका, तंत्रशक्ती अथवा भौतिक सुखांना प्रदान करण्याच्या गुणांच्या कारणामुळे या रोपाचे नाव दैविक पदाच्या नावाने प्राप्त झालेले आहे। यासाठी या रोपाला सहदेवी बोलले जाते। ही सर्व वनस्पतींची देवी आहे, माता आहे, यासाठी या रोपाला सहदेवी बोलले जाते। तुम्हाला जर समजत नसेल की सहदेवीचे रूप कसे असते तर तुम्ही या व्हिडिओला ध्यान देऊन पाहत राहा। जे तुम्हाला आता दिसते अगदी याच प्रकारचे हे सहदेवीचे रूप असते आणि यालाच बोलतात सहदेवीचे रूप। जर तुम्ही लोक गावामध्ये, ग्रामीण भागात राहत असाल तर मग खूपच सहजतेने हे रूप पाहण्यास मिळतात, आणि जर शहरामध्ये राहता तर काही ठिकाणी जी पडीक जागा असते, जेथे शेती वगैरे होत नाही, तेथे ही रोपे आपोआपच उगून येतात। नवरात्रीमध्ये तुम्ही जर कुठेही ग्रामीण भागात राहता तर शेती वगैरेच्या जागेचा किंवा मग जेथे नदी नाले वगैरे असतात
तेथे ही रोपे खूपच सहजतेने मिळून जातात. नद्यांच्या किनाऱ्यांवरही न लावताही उगवून आलेली असतात. या तर मग मी तुम्हा लोकांना याला घेऊन येण्याचा फायदा सांगणार आहे आणि यास कोणत्या वेळी आणले पाहिजे हे मी तुम्हा लोकांना सांगणार आहे. तर पहा, आपली धर्मशास्त्र हे सांगतात की तुळशी सोबत कुंडीमध्ये अथवा गमल्यामध्ये याच्या बाजूला या रोपाला लावले जाते आणि तुळशी सोबत याची पूजा अर्चा करता तर सर्व प्रकारच्या अलौकिक सुखांची प्राप्ती होते. तुळशीच्या रोपासोबत जर यास लावले जाते तर मग याचे जे प्रभाव आहेत ते खूपच प्रमाणात वाढून जातात, कारण की या रोपाला साक्षात देवी नवदुर्गाचे स्वरूप बोलले गेलेले आहे आणि त्यामुळे या रोपास दैवी पद प्राप्त आहे. हे सर्व प्रकारच्या रोग व आजारांना दूर करण्यामध्ये सामर्थ्यवान आहे. हे सर्व प्रकारच्या सिद्धींना प्राप्त करून देणारे बोलले गेलेले आहे. या रोपाविषयी पुढे कधी मी तुम्हा लोकांना जी पुराणांमध्ये माहिती दिलेली आहे, जसे की वनस्पती शास्त्र, तांत्रिक शास्त्र आहे, यांमध्ये ह्याची माहिती लिहिलेली आहे. तर याविषयी नंतर मी तुम्हाला एका चांगल्याशा माहितीचा व्हिडिओ बनवून घेऊन येईल. तर आता या रोपाचा अगणित आणि चमत्कारिक प्रयोग सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर यात बघतो, आपल्या झोपाच्या उशीखाली या सहदेवीच्या रोपाच्या मुळास ठेवल्याने आपल्यापैकी बरीचशी लोक अशी बोलत असतात की दादा, आम्हाला काही कारणास्तव झोप येत नाही. तर उशीखाली याच्या मुळास ठेवल्याने खूपच गाढ झोप येते, किंवा मग तुमच्या झोपाच्या बेडखाली या रोपाला ठेवल्यानेही तुम्हाला गाढ झोप येण्यास सुरुवात होऊन जाईल. अनिद्रा सारख्या रोगाच्या आजाराला दूर करण्यास हे रामबाण रोप आहे. यास हातात ठेवून ध्यान देऊन ऐका बघतो. यास हातात ठेवून कोणतेही मंत्र तुम्ही जपता तर त्या मंत्राच्या सिद्धीची प्राप्ती होते. येथपर्यंत की भूत व भविष्य वर्तमान पर्यंतची सिद्धी तुम्ही प्राप्त करू शकता. यास हातात धरून जप केल्या गेलेल्या मंत्रांच्या माध्यमातून याच्या मुळाला उजळून टिळा लावल्याने हे आपल्या शरीरामधील संमोहन शक्तीला वाढविते. जर तुम्ही कोणत्या पदावर आहात आणि तुम्ही इच्छिताय की सर्वजण तुम्हाला पाहून, तुमच्या कामाला पाहून मोहित व्हावे, तुमची उच्चस्थानी तरक्की व्हावी आणि तुमचे बोलणे प्रत्येक जण ऐकावा, तर याचा टिळा लावून तुम्ही त्या जागी जा. सर्वजण तुम्हाला पाहून मोहित होतील, तुम्हालाच पाहतील व तुमच्या बोलण्याला मानू लागतील आणि तुमच्यापाशी जोडले जाऊन तुमच्या बंधनात बांधले जातील. आपली धर्मशास्त्रे सांगतात, जसे की वनस्पती शास्त्र आहे, यामध्ये लिहिले गेलेले आहे की जर याच्या मुळास लाल कपड्यामध्ये गुंडाळून तावीजी प्रमाणे बांधून कमरेमध्ये बांधले जाईल आणि शारीरिक संबंध केले जाईल तर हे संतान प्राप्ती अवश्य करून देते व वंशजही उत्पन्न करते. घराच्या तिजोरीमध्ये याला ठेवल्याने हे तुमच्या घराची धनाची वाढ करते. बघतो, ध्यान देऊन ऐका. किती कंगाल आर्थिक तंगीवाले घर असो, जर याच्या मुळास तिजोरीमध्ये ठेवले जाईल तर असे घर धन दौलतीने परिपूर्ण बनून जाते. आणि तुम्हा सर्व भक्तांना हे सांगू इच्छितोय की या रोपाला घरामध्ये लावल्याने तंत्र मंत्र शक्ती घराला लागत नाही. याच्या मुळाचा तुकडा मुखात ठेवल्याने अदृश्य शक्ती दिसू लागते. आता या अदृश्य शक्तीत जसे की देवी देवता, भूत प्रेत, पिशाच अशा बऱ्याच शक्ती आहेत ज्या की आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, तर त्या अशा शक्ती तुम्हाला दिसू लागतात. जर तुम्ही अलौकिक शक्तींचे दर्शन करू इच्छिता, जसे की गावात राहत असाल तर ग्रामीण देवी देवता, तुमच्या कुळदेवता, इष्टदेवता, तर यांचे दर्शन प्राप्त करू इच्छिता तर याच्या मुळाच्या छोट्याशा तुकड्यास मुखामध्ये ठेवल्याने अदृश्य शक्ती दिसू लागते. बघतो, या रोपाची जी मुळं आहेत रात्री 12 वाजून गेल्यानंतर नवरात्रीच्या कालावधीमध्ये कोणत्याही वेळी तुम्ही आणू शकता, कारण की या नवरात्रीच्या वेळेमध्ये रात्रीच्या 12 वाजल्यानंतरचा काळ खूपच महत्वपूर्ण असतो. कारण देवी नवदुर्गाची जी संपूर्ण शक्ती आहे ती रात्रीच्या वेळी संपूर्ण जागृत अवस्थेमध्ये पूर्ण रूपाने असते. तर बघतो, नवरात्रीमध्ये रात्री 12 वाजल्यानंतर या रोपाला तुम्हाला अगदी मुळासकट उपटून घेऊन यायचे आहे आणि आणून याला आपल्या घरामध्ये कुंडी अथवा गमल्यामध्ये या रोपाला तुम्हाला लावायचे आहे. बघतो, ध्यान देऊन ऐका. यास आणताना तुम्हाला अगदी उघड्या पायांनी जायचे आहे. पायात कोणत्याही प्रकारची चपला, बूट वगैरे घालून जायचे नाही. बघतो, आता दुसरे रोप आहे त्याविषयी मी तुम्हाला जे सांगत आहे याला जरा ध्यान देऊन ऐका. हे जे दुसरे रोप आहे याला विष्णुकांताच्या नावाने ओळखले जाते. काही लोक याला अपराजिताही बोलतात आणि आपल्या मराठी भाषेत गोकर्णच्या नावानेही याला ओळखले जाते. ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी सर्वात प्रथम या रोपाला उत्पन्न केले होते. या रोपाची रचना केली होती. तसेच स्वयं श्री हरी विष्णूंनी यावर वास केला होता. यासाठी या रोपाला एक प्रकारच्या कांतीची प्राप्ती झाली होती, एक प्रकारच्या जागृत ऊर्जेची प्राप्ती झाली होती. त्यामुळे या रोपाला विष्णुकांताच्या नावाने ओळखले जाऊ लागले. याला अपराजिताच्या नावाने का ओळखले जाते? कारण की याचे गुणच असे आहे जे की तुम्हाला नेहमी अपराजित ठेवतात, कधीही तुम्हाला हे पराजय होऊ देत नाही. तर याला तुम्ही तुमच्या घरामध्ये लावल्याने तुम्हाला कोणकोणत्या अलौकिक आणि चमत्कारिक शक्तींची प्राप्ती होते ते मी सांगतोय. या तर मग हे जाणून घेऊयात. तर पहा,
यास मुखात ठेवून जर तुम्ही तुमच्या शत्रूशी लढण्यासाठी जाता किंवा मग तुमच्यावर कोणी अनावश्यक तंत्रक्रिया करते, तुम्हाला कोणी परेशान करतं, तर याच्या मुळासही मुखात ठेवल्याने तुमचे शत्रू निष्फळ होतात. त्यांची करणी त्यांच्यावरच माघारी उलटते. बघतो, हे रोप लक्ष्मीला प्रिय असल्याच्या कारणामुळे जर तुम्ही यास आपल्या घरामध्ये आणून लावता तर सुख संपत्ती आणि नाना प्रकारच्या भोगांची तुम्हाला प्राप्ती होते. बघतो, या रोपांना तुम्ही साधारण समजू नका. हे जे रोप आहे विष्णुकांता, ज्यास आपण अपराजिता बोलतो, हे साक्षात श्री लक्ष्मीचे स्वरूप आहे. यामध्ये स्वयं श्री लक्ष्मी निवास करते. फक्त नवरात्रीमध्ये या रोपाला घरात लावल्याने जसजशी या रोपाची पुढे वाढ होत जाते, जसजशी याला फुले येऊ लागतात, तसतशी व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्याची प्राप्ती होते. व्यक्तीची धनसंपत्तीच्या बाबतीत प्रगती होत जाते. या रोपाची फुलं ध्यान देऊन ऐका बघतो. या रोपाची फुलं नवरात्रीच्या कालावधीत नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी स्कंद मातेला अर्पण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी व भोगांची प्राप्ती होते. तसेच या रोपाच्या सफेद फुलाला नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी देवी दुर्गा मातेला अर्पण करा. तुम्हाला 101% गॅरंटी देतो की या रोपाच्या सफेद फुलाला अर्पण केल्यानंतर देवी नवदुर्गा माता तुमच्यावर अतिशीघ्रतेने तात्काळ प्रसन्न होऊन जाईल आणि तुम्हाला सर्व प्रकारचे अलौकिक शुभ आशीर्वाद प्रदान करेल. तुमच्या सर्व प्रकारच्या मनोवांछित इच्छांना पूर्ण करेल. तुमच्या मनोकामनांना तात्काळ सिद्ध करेल. बघतो, या रोपाला नवरात्रीत कोणत्याही दिवशी सूर्य उदय होण्यापूर्वी घेऊन यायचे असते, असे आपल्या शास्त्रांमध्ये विधान आहे. तर बघतो, या दोन्ही रोपांना आणण्यापूर्वी तुम्हाला या रोपांना अगदी शुद्ध अंतःकरणापासून मनोभावे पूर्ण श्रद्धा भावनेने आणि दृढ विश्वासाने यास धूपदीप अगरबत्ती दाखवून तुम्ही या रोपांना आपल्यासोबत घरी येण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना अशी करायची आहे की, हे देवी माते, मी तुला या कार्याच्या हेतूने माझ्या घरी घेऊन जाण्यास आलेलो आहे. मग या कार्यात तुम्ही तुमची गरिबी, अडचणी, कोणत्याही समस्या, जी पण तुमची इच्छा असेल ते तुम्ही बोलू शकता, जेणे की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी, धन संपत्तीची प्राप्ती होईल. त्यामुळे तुम्ही असे बोला, हे देवी, मी आपणास माझ्या घरात अलौकिक सुखांच्या, शक्तींच्या प्राप्तीच्या हेतूने घेऊन जाण्यास आलेलो आहे. कृपया पूर्ण जागृत शक्तीसोबत आपण माझ्यासोबत माझ्या घरी यावे. अशी प्रार्थना केल्यानंतर हिच्या मुळाशी तुम्हाला शुद्ध ताजे पाणी, तांदूळ, हळद, कुंकू व्हायचे आहे. धूप दीप दाखवून तेथे एक दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करून झाल्यानंतर मुळासकट उपटून या रोपाला अगदी प्रेमभावाने सांभाळून घरी आणायचे आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला यास आपल्या घरी रोपण करायचे आहे. भक्तो, विश्वास ठेवा, ही रोपे जोपर्यंत तुमच्या घरात राहतील, तुमच्या घराच्या वातावरणात शुद्ध ठेवतील. तुमच्या घराला कोणत्याही प्रकारच्या तंत्रबाधा लागणार नाही. या रोपाच्या तुमच्या घरातील अस्तित्वाने तुमच्या घरी कुलक्ष्मी कधीच प्रवेश करणार नाही. कोणत्याही प्रकारची दुःखे, परेशानी, रोग व आजार, कोणत्या प्रकारचे घर, वास्तुदोष, पितृदोष या सर्व प्रकारच्या दोषांपासून तुम्हाला वाचविण्याचे तुमच्यासाठी ही रोपे कार्य करतील आणि तुमची आध्यात्मिक उन्नती होईल, तुमची प्रगती होईल. जर तुम्ही तुमच्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू इच्छिता तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी या रोपापैकी कोणतेही एक रोप अवश्य घेऊन या आणि आपल्या घरात लावा. तर फक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.